आज प्रत्येक फुटवे बघा ना सर, प्रत्येक थोंबाला फुटवे 30 ते 40 फुटवे तर बघा 30 ते 40 पेक्षा फुटवे जास्तच आहे नक्कीच. म्हणजे प्रत्येक आणि- प्लॉट मध्ये सेम कंडिशन तुम्हाला दिसेल. आणि पूर्ण असं मोकळं रान आहे, अजिबात त्याच्यामध्ये तण वगैरे नाहीये. जे आपण रासायनिक खत कमी करतोय, ऑर्गॅनिक खत वापरतो ना, तर त्याच्यामुळे सुद्धा तणांचा सुद्धा बंदोबस्त थोडासा म्हणजे माझ्या अभ्यासानुसार फरक पडतोच. आता प्रत्येक जण निंदणी करतोच बरं का, आणि तणनाशक गहू असेल सोयाबीन असेल मारतो, पण तरी सुद्धा तण होतच जर बघितलं तर. ती कंडिशन बघता तो विचार करता आपल्या गावामध्ये तो प्रकार नाहीये तुम्हाला दिसणार सर. आणि सेंद्रिय खतांच्या पोषणामुळे जमीन आता सुपीक होत चालली, त्याच्यामुळे तुमची गव्हाची उंची आणि जी काही हलकी जमीन आहे त्यात हा गहू बरोबर आहे. म्हणजे आपण दरवर्षी आपण ह्याच पद्धतीने करतोय ना, त्या म्हणजे हा फॉर्म्युला 80-20 असेल, किंवा गावाला मी आता ह्या वेळेस 50-50 असा केला. तर म्हणजे आपण ह्या वर्षी केला, म्हणजे याचा जर इतिहास बघितला तर गेली 5-6 वर्षापासून आपण हे 80-20, 70-30 अशा पद्धतीनं यूज करत आलोय. त्यामुळे काय झालेलं आहे की जमीन जी आहे आपली ती हळूहळू तिचा जो ऑर्गॅनिक कार्बन आपण म्हणतो की हळूहळू तो इन्क्रीज होत चाललेला आहे, आणि त्याच्या बेसवर ह्या वेळेस आपण 50-50% आलेलो आहे. पुढच्या वर्षी आपण आणखी एक 60-40 असं करूया. त्याच्या पुढच्या वर्षी आपण 70-30 म्हणजे गावाच्या बाबतीत सांगतोय मी. जी जमीन हलकी त्या जमिनीमध्ये अशा पद्धतीने करतोय. आणि आपण कांद्याचं क्षेत्र बघितलं तिथं तर जमीन चांगली आहे, त्यामुळे मी तिथं 80% ऑर्गॅनिक आणि 20% रासायनिक. म्हणजे ज्या जमिनीमध्ये गरज नाहीये बुवा तुम्हाला जास्त हे करायची, जमीन सुपीक आहे, त्या ठिकाणी तुम्ही हा रेशो तुम्ही अशा पद्धतीनं कमी जास्त करू शकता. पण जी एकदम हलकी जमीन आहे नुसतं ऑर्गॅनिक टाकून तिथं होणार नाहीये, थोडी रासायनिक वाढवायला पाहिजे. अशा जमिनीच्या पोतनुसार तुम्ही ते प्रमाण जे आहे ते फॉर्म्युला तो कमी जास्त केला पाहिजे. ते तुम्हाला तुमच्या जमिनीची तुम्हाला आयडिया असते, आता तुम्ही शेतकरी म्हटल्यावर त्या पद्धतीने तुम्ही तो निर्णय घेतला पाहिजे. आणि मग त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या त्या पिकाची जी आहे एक शेड्यूल तयार करून त्या पद्धतीने तुम्ही त्याचं संगोपन केलं पाहिजे, आणि त्या पद्धतीने त्याला पोषण दिलं पाहिजे. नक्कीच तुम्हाला हे असे चित्र बघायला मिळणार आहे. खालचा प्लॉट आहे आपला हार्वेस्टिंगला, इथून दिसतोय सर, दाखवा. कलर फिरला त्या आंब्यांचा, बरोबर. आता जस्ट आपण त्याच प्लॉट मधून आलेलो, आणि हा 3 नंबरचा प्लॉट आहे. जर बघितलं एकदम बघत चालत सुपर, आणि बघा ना, म्हणजे कुठे तुम्ही नाही का, म्हणजे असं कुठलं असं पॉईंट की नाही एकाच ठिकाणी आपण उभं राहून व्हिडिओ घेतलेला आहे असं पण नाही.